परंपरागत पद्धतीने शेतकरी केळी लावतात. हो हो. राज्यामध्ये आज 47,000 हेक्टर क्षेत्रावर केळी आहे आणि पारंपरिक पद्धतीने केळी लावतात. आज हा तुम्ही नवीन प्रयोग केला. हा. मग पारंपरिक पद्धतीनं शेतामध्ये केळी लावणं आणि पॉलीहाऊस मध्ये लावलेली केळी यामध्ये किती खर्च वाढला? खर्च फार तर उलट कमी झालेला आहे माझं मत आहे. कारण शेडनेटचं आपल्या बऱ्यापैकी शासनाच्या अनुदानातनं झालं 25% आम्हाला खर्च आहे. सुरुवातीचा जो भांडवली खर्च वगळता शेडनेटमध्ये रोग कमी येतात. त्यामुळे इथं आपला स्प्रे असेल बाकीचा खर्च कमी झालेला आहे आणि आवरण असल्यामुळे वादळी वारे नैसर्गिक आपत्तीचा धोका पण कमी झालेला आहे. म्हणजे बाहेरील केळी आणि शेडनेटमधली केळी यात खर्चात मला वाटतं 20 ते 30% कमी असावी. म्हणजे तुमचं उत्पन्न 20-30% हा 20% वाढेल आणि खर्च पण बरोबर. उत्पादन खर्च लेबर कमी किती होईल. जास्त घ्यावे लागले तुम्हाला नाही त्याच्यासाठी? नाही रेबर फार कमी लागले. 2दा खुरपणी झालेली आणि कंद काढणं पानं काढण्यासाठी आणि स्प्रे पण फार कमी. शेडनेटमध्ये संरक्षित शेती असल्यामुळे किडीचा फारसा प्रादुर्भाव झाला नाही. त्यामुळं शेडनेटमधली शेती निश्चितच केळीची फायदेशीर. नाही, आता आपण कसं करतो, केळीमध्ये 3 हे घेतो बरोबर. हो 3 खोडवे. तर हे खोडवे घेतो. आता याच्यामध्ये तुम्ही किती घेणार? आता आम्ही तर अजून काही ठरवलेलं नाही, परंतु दुसरा सक्सेस झाल्यानंतर तिसऱ्यांदा खोडवा राखायचं काय त्यावेळेस परिस्थितीनुसार. दुसरा खोडवा घेतला का? नाही नाही, आता हे पहिलंच पीक आहे. शेडनेट मध्ये खोडवा घेणं आणि बाहेरचा खोडवा घेणं, त्या खोडव्याची वाढ जर इथे पाहिली तुम्ही यामध्ये तर ती व्यवस्थित आहे. हा. बाहेरच्या खोडवा घ्या आणि ह्या खोडवा घेण्यात तुम्हाला फरक काय वाटतोय? म्हणजे वाढीचा आता पहिलं पिकीचा वाढीचा खूप फरक आहे. म्हणजे जे तज्ञ आले केळीतले त्यांनी सांगितलं की खूप सुंदर असा प्लॉट आहे. बुंद्याची साईज पण खूप चांगली, साधारण 1.5 फुटापर्यंत एक बुंद्याची साईज या पोझिशनला गेलेली आहे आणि केळांची जे घडांची जी साईज आहे ती पण एकदम व्यवस्थित आहे. कमळ व्यवस्थित आहे. कमळ चांगलं. हो हो. नाही, हे बुंदा तुमचं सांगतोय. हो, हे बघा, बुंद्यावर केळी सगळं म्हणजे नैसर्गिक. वाचतो कसा? बरोबर. कारण बरोबर. मी खूप वर्ष काम हा, केलं. आवाज कडक आहे याच्या. बरोबर. लक्ष. एक आपण सर बोर्ड पाशी फोटो घेऊ भाई. हो, त्याच्यामध्ये यशोगाचा